दोन दादांच्या गुडघ्याला बाशिंग आणि तिसऱ्या दादाने फुंकलं रणशिंग. म्हणजे नेमकं काय झालेलं आहे तर राहुरी विधानसभा मतदारसंघ जो आहे ना तो मागच्या काही वर्षांपासून चर्चेत आला होता. म्हणजे काही काळ तो विधानसभा मतदारसंघ होता, त्यानंतर तो पुन्हा तुटला आणि पुन्हा एकदा अस्तित्वात आला. 2014 मध्ये शिवाजीराव कर्डिले जे आहेत ते दोन आमदार होते भाजपच्या तिकिटावर. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे जे आहेत ते तिथे आमदार म्हणून निवडून आले आणि शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव झाला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा कर्डिले यांनी वापसी करत 2024 मध्ये ती सीट तनपुरेंकडून हिसकावून घेतली आणि पुन्हा एकदा शिवाजीराव कर्डिले त्या सीटवरती निवडून आले. मात्र आताच्या काळात शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर तिथली समीकरणं जी आहेत ती बदललेली आहेत. आता तिथे 3 नावं जी आहेत ती चर्चेमध्ये आहेत. तिघही युवा आहेत आणि तिघांनाही त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते प्रेमाने दादा असं म्हणतात. पहिलं नाव आहे अक्षय कर्डिले. अक्षय कर्डिले शिवाजीराव कर्डिले चिरंजीव आहेत आणि ते कसे राजकारणामध्ये ऍक्टिव्ह नाहीये, त्यांचं फारसं वैयक्तिक संघटनाही नाहीये. मात्र आता अक्षय कर्डिले यांचं नाव जे आहे ते सोशल मीडियावरती पुढे येत आहे आणि नाही म्हटलं तरी भावनिक लाटेचा उपयोग जो आहे तो त्यांना होऊ शकतो. त्यामुळे अक्षय कर्डिले हे नाव आहे आणि असं म्हटलं जातं की अक्षय कर्डिले यांच्याकडे स्वतःचं असं कार्यकर्त्यातून जाणं नाहीये, वक्तृत्व शैली सुद्धा नाहीये. जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद सुद्धा चंद्रकांत फुले यांच्याकडे आहे आणि बीजेपी विखे जनता पार्टी हा जो शब्द आहे तो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कायम वापरला जातो आणि त्याचं कुठेतरी समर्थन जे आहे ते कर्डिलेंना मिळालं, अर्थात विखेंचा पाठिंबा जर मिळाला तर अक्षय कर्डिले त्या पोटनिवडणुकीमध्ये जिंकू शकतात असं बोललं जात आहे. यासोबतच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अक्षय कर्डिले यांच्या बहिणीचा नवरा म्हणजे आमदार संग्राम जगताप आहेत आणि दुसरी बहीण जी आहे ज्योती गाडे ती सध्या अहिल्यानगरमध्ये महापौर आहे. आता याचा संदर्भ कुठे येणार आहे तर पुढे मी तो तुम्हाला देते. यानंतर दुसरं नाव आहे ते आहे प्राजक्त तनपुरे. प्राजक्त तनपुरे यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर यापूर्वी एकदा आमदार राहिलेले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात राज्यमंत्री म्हणून सुद्धा काम केले. तिसरी प्राजक्त तनपुरे यांची ओळख म्हणजे जयंत पाटील यांच्या बहिणीचा मुलगा आहे. जयंत पाटील यांचा भाचा आहे आणि प्राजक्त तनपुरे यांचा मागच्या वेळेस पराभव झाला तो साधारणपणे 11,000 मतांनी झाला आणि असं सांगितलं जातं की शिवाजीराव कर्डिलेंसाठी सुद्धा ही सीट जी आहे ती सर्वेमध्ये निगेटिव्ह दाखवत होती. शिवाजीराव कर्डिले पिछाडीवरती होते पण त्यांनी एकूण सगळी गणित जुळवून आणली माहिती दिला आणि प्राजक्त तनपुरे हे जिंकतील असं वाटत असताना सुद्धा त्यांचा पराभव झाला. महत्वाचा मुद्दा असा आहे की असं सांगितलं जातं की शिवाजीराव कर्डिले सुद्धा किंवा विखे या सगळ्यांनी तिथे सोशल मीडियावरती हिंदुत्व फॅक्टर जो आहे त्याचा मोठ्या प्रमाणावरती वापर झाला विशेषतः राहुरीमध्ये आणि त्याचा फटका जो आहे तो प्राजक्त तनपुरेंना बसला. त्यामुळे आता प्राजक्त तनपुरे हे मागच्या काही महिन्यापासून कुठेतरी मी सुद्धा हिंदुत्वाच्या जवळ आहे किंवा भगव्या विचारधारेच्या विरोधात नाहीये तर त्याच्या बाजूने हे दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या दृष्टीने गळ्यामध्ये केशरी रंगाचा पंचाभरण असू द्या किंवा लोकांना कुठेतरी मी तुमच्यातला आहे हे दाखवण्यासाठी मागच्या काही महिन्यात त्यांनी फिरायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्याबद्दल सुद्धा आता त्यांची चर्चा होत होती. त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले की आम्ही वारकऱ्यांशी जोडलेलो आहोत, अनेक वर्षांपासून वारकरी आहोत आणि पुढे झडपी अजून बाकी आहे. अहिल्यानगरची जिल्हा बँकेची इलेक्शन आहे त्यामुळे निवड अजून 2-3 वर्ष कामाला आहे. त्यामुळे त्यांनी इंटरेस्ट दाखवला होता. मात्र ते वारंवार एक गोष्ट म्हणत होते की मला कार्यकर्त्यांशी बोलायचं आहे आणि कार्यकर्ते म्हटले तर मी जमेन. पण आता मिळालेली माहिती अशी आहे की प्राजक्त तनपुरे हे लढायला इच्छुक आहेत आणि आता ते त्या तयारीमध्ये सुद्धा आहेत. मात्र गळ्यामधला तो भगवा पंचा किंवा ते कुठेतरी भाजपच्या जवळ जाऊ इच्छितात का किंवा सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात आहेत का ही चर्चा एकीकडे होती. मात्र आता स्पष्ट झालेलं आहे की त्यांनी सांगितलं मी शरद पवारांचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. त्यामुळे भाजपकडे कर्डिले असू द्या किंवा इतर सगळे चांगले त्यांच्याकडे स्वतःचे असे उमेदवार असताना प्राजक्त तनपुरेंना तिथून उमेदवारी मिळेल किंवा ऐनवेळी याची शक्यता फार कमी आहे. मात्र सध्याच्या घडीला भावनिकता जी आहे ती कर्डिलेंच्या बाजूने आहे. मात्र तरीही प्राजक्त तनपुरे हे स्वतःचं नशीब आजमावण्यामध्ये इच्छुक आहे. त्यामुळे हे झाले दुसरे दादा. आणि तिसरं नाव जे खरंच इंटरेस्टिंग आहे आणि ते येईल असं फार अंदाज येत नव्हता. मात्र तिसरं नाव आहे सुजय विखे पाटील. सुजय विखे पाटील यांची नव्याने अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विशेषतः उत्तर भागामध्ये उत्तर आणि दक्षिण दोन्ही भागामध्ये ओळख करून देण्याची गरज नाही. खासदार राहिलेले सुजय विखे पाटील विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत. आक्रमक शैलीचे नेते, अत्यंत स्पष्ट नेते म्हणून सुजय विखे पाटील यांची ओळख आहे. तरुण नेते आहेत आणि असं म्हटलं जातं की मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा जवळचे आहेत. सुजय विखे पाटील यांना ज्यावेळी त्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते असं म्हणाले की सर्व्हेमध्ये माझं नाव पुढे आहे. तुम्ही लक्षात घ्या विखे पाटलांसाठी राहुरी हा तसा सोपा पर्याय ठरू शकतो कारण राहुरीमध्ये विखे पाटलांचं नातं होतं खूप आहे, संबंध खूप चांगले आहेत, त्यांच्या अगदी मतदारसंघाला लागून आहे. त्यामुळे विखे पाटलांचं वजन आणि विखे पाटलांची वोट बँक तिथे आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे हो तिथे आहे.
मात्र विखे पाटलांना तिथे का उमेदवारी देईल पक्ष याचं सुद्धा कारण आहे. विखे पाटील नेमक्या अशा काय प्रेशर टॅक्टिक्स करतायत की ज्यामुळे भाजप सुजय विखे पाटील यांचा राहुरी विधानसभेसाठी विचार करू शकतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की सुजय विखे पाटील वारंवार म्हणतात की सर्वेमध्ये माझं नाव आहे, त्यामुळे पक्षाला कुठेतरी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आहे विखेंचा की मीही या शर्यतीमध्ये आहे किंवा मीही इंटरेस्टेड आहे, आता ते समोर येऊन बोलत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला जर आठवत असेल की 2019 मध्ये सुद्धा सुजय विखे पाटलांनी त्यावेळेस जे तत्कालीन म्हणजे त्यावेळेसचे खासदार होते दिलीप गांधी, तर त्यांच्या वेळी सुद्धा त्यांना डावलून उमेदवारी मिळवताना हा जो मुद्दा आहे सर्वेचा तर तोच समोर आणला होता आणि त्यावरच त्यांनी उमेदवारी मिळवली. तिसरा मुद्दा विखेंकडनं असं बोललं जातं की महापालिकेमध्ये ज्योती गाडे यांच्या रूपाने कर्डिल यांची बहीण म्हणजे अक्षय कर्डिल यांची बहीण आणि शिवाजीराव कर्डिल यांची मुलगी या संधी मिळालेली आहे. कर्डिल यांच्या घरामध्ये ऑलरेडी संग्राम जगताप यांच्या रूपाने कामदारकी आहे, त्यामुळे त्यांच्या घरात अजून किती संधी द्यायची असा सुद्धा एक प्रश्न आहे. त्या मनाने अक्षय कर्डिल हे नौके आहेतच, त्या मनाने अक्षय कर्डिल हे राजकारणामध्ये देखील सेटल नाहीये, त्यामुळे अक्षय कर्डिल हे त्या अर्थाने सुद्धा थोडेसे मागे पडले असं म्हणण्यात चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे सुजय विखे पाटील जे आहे ते सध्या थोडेसे आमदारकीसाठी कडे टाकून बघतायत, त्यांचा बळ लागेल की हा सुद्धा प्रश्न आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे विधान परिषदेवरती जाण्यासाठी सुद्धा सुजय विखे पाटील उत्सुक आहेत असं बोललं जातं. लक्षात घ्या, कोपरगाव विधानसभेमध्ये सिटिंग आमदाराच्या नियमाप्रमाणे त्यावेळेस अजित पवार यांचे सिटिंग आमदार होते आशुतोष काळे, त्यामुळे महायुतीने त्यावेळेस आशुतोष काळे यांना तिकीट दिलं, अजित पवार यांनी तिकीट दिलं. आशुतोष काळे निवडून आले आणि त्यावेळी भाजपकडनं विवेक कोल्हे तयारीत होते, त्या मनाने मूल्यबळ होते, मात्र विवेक कोल्हेंना पक्षाने थांबायला सांगितलं आणि पक्षाचं ऐकून विवेक कोल्हे आणि स्नेहलता कोल्हे म्हणजे मायलेक सुद्धा यांनी निवडणूक लढवली नाही. मात्र दरम्यानच्या काळामध्ये भाजपने त्यांना परिषदेचं प्रॉमिस केलेलं होतं, त्यामुळे आता ज्या परिषदेच्या जागा रिकाम्या होणार आहे तिथे विवेक कोल्हे यांची वर्णी जी आहे ती आता फिक्स मानली जाते की विवेक कोल्हे हे परिषदेवरती जातील. आणि मग अशा वेळी जर विवेक कोल्हे परिषदेवरती जाणार आहे, तर अक्षय कर्डिले जे आहे त्यांना विधानसभेची संधी मिळतीये, पक्ष देतोय, तर मग अशा वेळी सुजय विखे पाटील जे आहेत ते कुठेतरी प्रेशर टॅक्टिक्स करण्याचा प्रयत्न करतायत का, की कारण आता नाही म्हटलं तरी 29ला वेळ आहे, जवळपास अजून 3 वर्ष आहे, त्यामुळे या 3 वर्षामध्ये विधानसभा किंवा विधान परिषद या दोन्हीपैकी कुठेतरी जाण्याचा सुजय विखे पाटील यांचा प्रयत्न आहे का, हा सुद्धा मुद्दा आहे. यापूर्वी सुद्धा माध्यमांसमोर बोलताना माझा पक्षाने विचार करावा, मला काहीतरी संधी द्यावी असं ते बोललेले होते. त्यामुळे आता त्याच अक्षय कर्डिले यांची स्पर्धा फक्त प्राजक्त तनपुरे यांच्याशी नाहीये, तर आधी पक्षामध्ये त्यांना लढावं लागणार आणि पक्षामध्ये सुजय विखे पाटील यांना डावलून आता फडणवीस अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देतात का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे केरळमध्ये सुजय विखे पाटील यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. केरळची विधानसभा जी आहे तो मतदारसंघ जो आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे आणि असं म्हटलं जातं की नेतृत्वाने सुजय विखेंना सांगितलं की तुम्ही तर केरळची जागा निवडून आणली, तुम्ही तर केरळमध्ये यश मिळवलं, तर आम्ही तुमचा विचार करू. त्यामुळे तिथे सुजय विखे पाटलांचा परफॉर्मन्स काय असणार आहे यावरती सुद्धा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून आहेत. अजून यामध्ये मी एक पॉईंट ऍड करू शकतो. लक्षात घ्या, विखे आणि कर्डिले यांचे सुद्धा कायमच फार चांगले संबंध होते असं नाही. म्हणजे जोपर्यंत हे सगळेजण महायुतीत एकत्र येत नाही, विशेषतः भाजपमध्ये येत नाही, तोपर्यंत यांचे अजिबात चांगले संबंध नव्हते. म्हणजे आणि भाजपमध्ये आल्यानंतर सुद्धा सुरुवातीला गरजेपुरतं त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतलं. मी नेहमी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा हे वाक्य बोलते की राजकारणामध्ये कोणीच कोणाचा मित्र नसतो आणि कोणीच कोणाचा कायमसाठी शत्रू नसतो. राजकारणामध्ये जे गोष्टी जुळवून घ्यायला शिकतात किंवा जे थोडेसे ऍडजस्टमेंट करायला शिकतात तर ते फार लवकर पुढे जातात. खरं तर कटू आहे पण सत्य आहे आणि तेच इथे विखे आणि कर्डिले यांच्या बाबतीत सुद्धा दिसतं. म्हणजे खरं तर शिवाजीराव कर्डिले आणि बाळासाहेब विखे पाटील म्हणजे सुजय विखेंचे आजोबा यांच्यामधलं शत्रुत्व तर नगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या ज्या पहिल्या 4-5 रॅडलरी होत्या त्यापैकी एक होतं. म्हणजे एकमेकां म्हणजे अंगावरती होऊन गेलेले होते काही एकदा शिवाजीराव कर्डिले तुमच्या. इतकंच नाही तर लोणीमध्ये कर्डिलेंनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यामुळे अशा पद्धतीने ते आता काही फार चांगलं नव्हतं. पण 14ला जसे कर्डिले भाजपमध्ये आले आणि त्यानंतर काही काळाने विखेंना सुद्धा जावं लागलं, त्यानंतर मात्र त्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलत गेलेल्या दिसून आल्या आणि त्यांनी एकमेकांशी जोडून घेतलं. मात्र आत्ताच्या घडीला अक्षय कर्डिलेची जर का ताकद बघितली तर विखेंना म्हणजे अक्षय कर्डिलेंना मदत करून विखेंना काही फार मोठा राजकीय फायदा होणार नाही. नेमकं काय होतं हे बघावं लागेल आणि यालाच म्हणजे खरं तर याच्यावरती आपण वेगळ्या मुद्द्यावर बोलू शकतो, पण याच्याशी संबंधित आहे म्हणून आपण बारामती पोटनिवडणुकीवरती सुद्धा बोललं पाहिजे.
28 जानेवारीला अजित पवारांचं निधन आणि त्यानंतर 3 दिवसामध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर फार स्पष्ट होतं की ज्या पद्धतीने म्हणजे अजित पवारांचं निधन झालं ते बघता ही पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध होण्याचं बोललं जातं असं सुप्रिया सुळेंनी ते म्हटलं आणि इतरही पक्षांनी सांगितलं. मात्र आता थोडंसं चित्र बदलताना दिसते ते अशा अर्थाने दिसते की धनगर समाज जो आहे तो कोणता नाराज आहे आणि त्यावरनं काहीच असं म्हणणं आहे की आमच्या समाजातला एखादा प्रतिनिधी जो आहे तर तो ही निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही आता बिनविरोध होणार का आणि ती होण्यासाठी जे निवडणूक लढवायला इच्छुक आहेत सुनेत्रा पवारांच्या व्यतिरिक्त त्यांना थांबवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करणार का हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जर का बारामतीमध्ये उमेदवार दिला नाही कुठल्याही पक्षाने तर मग राहुरीसाठी सुद्धा प्रयत्न होईल की राष्ट्रवादीने सुद्धा प्राजक्त तनपुरे यांच्या रूपाने तिथे उमेदवार देऊ नये. त्यामुळे इकडे अक्षय कर्डिले सुद्धा किंवा इतर कोणी भाजपचा जो कोणी उमेदवार असेल तो बिनविरोध होईल आणि इकडे सुनेत्रा पवार जे आहेत त्या बिनविरोध होईल. त्यामुळे एक प्रकारे राहुरीला आणि बारामतीला अशा पद्धतीची काही राजकीय सौदेबाजी होते का हे बघणं महत्वाचं असणार आहे. तिसरा मुद्दा आहे सगळ्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेसला आपण बाजूला ठेवून चालणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यासोबत काँग्रेस नेमका काय निर्णय घेणार आहे ते लढणार आहेत का हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे. काँग्रेसने बऱ्यापैकी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही लढवू इच्छित नाही. मात्र असं सांगितलं जातं की सध्याच्या घडीला तरी मग तुम्ही विरोधी पक्षाबाबत काय करता विरोधी पक्षनेते पद कुठे देता असं म्हणत संजय राऊतांनी ही जी आग आहे ती धगधगती ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता तिथे नेमकं काय होतं उद्धव ठाकरेची समजूत घातली जाते का ती समजूत घालायचा प्रयत्न स्वतः मुख्यमंत्री फडणवीस करतात का पवारांच्या ठाकरेंना कळत घातली जाईल का हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे बारामती आणि राहुरी या फक्त पोटनिवडणुका नाहीये तर त्या दृष्टीने राज्यातलं राजकारण कशा पद्धतीने फिरतं आणि एकमेकांना खरंच मदत केली जाते हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.